मित्रांनो, यशवंत अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण TCS महान संग्रामचे मॅथ रणजी मालिकेचा संपूर्ण पेपर पॅटर्न घेऊन येतो आहोत. त्यासाठी TCS यशवंत रिव्हिजन सिरीज भाग 1 आपल्यासाठी घेऊन येतो आहोत. येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांसाठी TCS चे PYQ सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण टोटल ही सिरीज जोपर्यंत TCS एक्झाम चालू आहे तोपर्यंत चालू ठेवणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून द्या, म्हणजे आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. आणि या टेस्ट सिरीजची PDF आपल्या चॅनलला अपलोड केलेली राहील. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावरून क्लिक करून आपण ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून सोडू शकता आणि सोडल्यानंतर हा व्हिडिओ एक्सप्लेनेशनसाठी पाहू शकता. सो आपण आपल्याला हा नवीन भाग स्टार्ट करूयात. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, अपूर्णांकांची लहान मोठेपणा कंपॅरिझन ऑफ अपूर्णांकांच्या तुलना बघणार आहोत. त्यासाठी फ्रॅक्शनचे किती दोन भाग पडतात, एक प्रॉपर फ्रॅक्शन आणि एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सर्वप्रथम आपण हे बेसिक जाणून घेऊ, त्यानंतर एक्झाम्पलला सुरुवात करू. प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या अपूर्णांकांचं डिवाइड केलं की एकापेक्षा भागाकार हा एकापेक्षा कमी येतो, त्याला काय म्हणतात, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. एकापेक्षा कमी येतो म्हणजे ज्या अपूर्णांकांचा भागाकार एकापेक्षा कमी होतो. सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल, आता हा 2/5 चा भागाकार कसा येईल. सर्वप्रथम आपल्याला हा भागाकार असे भागाकार यायला पाहिजे. मग त्यासाठी आपण बेसिक मॅथमॅटिक्स टेस्ट सिरीज म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्सची कॅल्क्युलेशन सिरीज लॉन्च करणार आहोत. ती आपण बघून घ्यावी, म्हणजे आपल्याला हे भागाकार जमतील. आता बघा, 5च्या पाड्यामध्ये 2 येत नाही म्हणून 0 घेतो. आता पॉईंट ठेवला म्हणजे किती झाला तो 20. आता 5 चोक 20 म्हणजे हा 0 पेक्षा लहान आला आहे, म्हणजे हा काय प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या अपूर्णांकामध्ये आता 3 बे पंचे 10 म्हणजे याचे उत्तर किती आलं 1.5. म्हणजे एकापेक्षा याचा भागाकार काय आला आहे, एकापेक्षा जास्त आला आहे, म्हणून हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय महत्वाची गोष्ट आहे की प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जो अंश हा काय राहतो, प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जो अंश आहे हा काय आहे, छेदापेक्षा लहान राहतो. म्हणजे बघा, हा इथं 3 दिलेला आहे आणि इथं 9 दिलेला आहे, म्हणजे अंश काय हा छेदापेक्षा लहान आहे. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, अंश हा काय राहतो, छेदापेक्षा मोठा राहतो. त्याच्यामुळे ही जी भागाकार आहे तो एकापेक्षा जास्त येतो. म्हणजे बघा 7/3 अंश काय हा छेदापेक्षा लहान आहे. या गोष्टीचा उपयोग आपल्याला ह्या एक्झाम्पलसाठी होणार आहे. सो आपण बघून घेऊ. आता बघा, आता हा 5/5 इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त भागाकार येत असेल तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. आता याचा भागाकार काय येतोय, 1 येतोय. मग ऑब्विसली हा डायरेक्ट मोठा राहील. कशामुळे, कारण की 1 येतोय. आता बघा, आणि हा प्रॉपर फ्रॅक्शनचं काय राहतं, त्यांचा भागाकार एकापेक्षा लहान येतो. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे बघा, याच्यापेक्षा 3 लहान आहे, अंश याच्यापेक्षा लहान आहे, 33 पेक्षा 19 लहान आहे, म्हणजे हा काय आहे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे हा एकापेक्षा लहान आहे, म्हणजे हे सर्व अपूर्णांक याच्यापेक्षा लहान आहे. मग आपल्याला काय आहे, मोठ्यात मोठ्या अपूर्णांकातील लहान अपूर्णांकातील फरक शोधायचा आहे. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक काय आला, मग 5/5 एक फाईन झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय, मग लहान अपूर्णांक शोधायचा आहे. लहान अपूर्णांक शोधण्यासाठी आपण कंपॅरिझन मेथड वापरणार आहोत. आता कंपॅरिझन मेथड वापरण्यासाठी काय महत्वाचं, आपण ह्या 3 याच विषय संपलाय. आता हे 3 अपूर्णांकांचं हे करायचं आहे. कंपॅरिझन मेथडसाठी आपण 3/8 3/8 19/38 आणि 19/33. आता सपोज आपल्याला कंपॅरिझन पहिले या दोघांची करायची. कंपॅरिझन या दोघांची करण्यासाठी काय करावं लागेल, त्यांच्यामध्ये लहान आणि मोठा कोण आहे ते ठरवून. आता यांच्यामध्ये 3/8 आहे आणि हा 19/38 आहे. कंपॅरिझन मेथड मध्ये आपण तिरकस गुणाकार करतो, याचा आणि याचा. आता तिरकस गुणाकार केल्यानंतर 3/8 = 24 कॅरी 3/8 = 24 कॅरी 2 3/3 = 9
9 आणि 2 किती झाले 11 114 114 आले 8 9 जसे 8 9 किती झाले 72 कॅरी किती झाले 7 8 1 8 8 आणि 7 15 मराठी इंग्लिश येऊ शकते मित्रांनो समजून घ्या. हा याच्यापेक्षा आता सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे याच्यापेक्षा हा मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय म्हणजे आपल्याला कुठला शोधायचा आहे लहान शोधायचा आहे म्हणजे 3/8 काय आहे लहान आहे. आता मग हा याच्याशी कंपॅरिझन झालं की हा याच्याशी कंपॅरिझन करायचं म्हणजे काय आहे हे एवढं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी फक्त एका मिनिटापेक्षा कमी मिनिटात सुटतं हे. सो आता 3/8 आहे ना 3/8 आणि 19/33 मराठी इंग्लिश समजून घ्या मित्रांनो. हा 33 म्हणजे काय आहे आता तुम्ही तिरकस गुणाकार करा 3 3 जा 9 आणि 3 3 जा 9 आणि 8 नम 8 नम 72 याच्याला 7 8 8 7 15 152 याच्यामध्ये बी काय आहे हा पूर्णांक मोठा आहे आणि हा लहान आहे. म्हणजे सर्वात स्टेप मध्ये काय आहे हाच लहान ठेवतोय म्हणजे सर्वात लहान पूर्णांक कोणता आहे 3/8 तर 3/8 सर्वात लहान असल्यामुळे आता आपण आपल्याला हा मोठा भेटला आणि हा लहान भेटला आपल्याला काय विचारलंय की ह्या अपूर्णांकांची वजाबाकी किती आहे असं तर ह्या अपूर्णांकांची वजाबाकी किती आहे 5/5 वजा 3/8 आता 5 1 जा 5 1 आला 3/8 आता 8 अंदाजे 8 मधून 3 गेला 5/8 तर आपला आन्सर किती आला मित्रांनो 2 आलं. फक्त हे एवढंच आहे आपण फक्त हे तुम्हाला समजवण्यासाठी एवढं लिहिलं आपल्याला माहिती आहे 5 आहे प्रॉपर फ्रॅक्शन जर आपल्या कन्सेप्ट माहिती असते तर हा काय आहे हा 1 आहे हा सर्वात मोठा आहे हा 1 हा 1 सर्वात मोठा हा आपल्या सर्वात लहान शोधायचा आहे. आता मग इथंच केलं असतं आपण 3 8 जा किती झाले 24 3 8 जा 24 कॅरी किती गेले कॅरी किती गेलाय 2 आणि 3 3 जा 9 आणि 2 11 114 प्लस यांच्या तिरकस गुणाकार केला होता 8 9 जा 72 कॅरी किती गेले 7 8 8 8 1 जा 8 8 आणि 7 किती झाले 17 बरं 172 म्हणजे याच्यामध्ये कोणता हा लहान बघ यांच्या लगेच तुलना केली असती तर आपल्याला लगेच समजलं असतं म्हणजे 5/5 आणि लहान काय आहे 3/8 यांची दोघांची वजाबाकी 1 आणि 1 3/8 ही कसं करायचं आपण बेसिक मॅथमॅटिक्स कोर्समध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर 8 1 जा 8 8 मधून 3 गेला हा 8 मधून 3 गेला 5/8 सो आता नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊ आपण. 2 मिनिटं मित्रांनो पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे एवढं जमत नाही आपण समजून घ्याल. आता दुसरं उदाहरण आता हे अरेंजमेंट आहे RTCS ला आलेला PIQ आहे मित्रांनो. हा आता आपण खोक्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. खोक्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. हा 7 खोके आहेत एकमेकांवर रचून ठेवली आहेत पण त्याचप्रमाणे नाही आहेत आवश्यक नाहीत. हा आता n तुम्हाला फिक्स जे फिक्स आहे ना ते अगोदर करून घ्यायचं n खालून किती आहे दुसऱ्या नंबरवर आहे म्हणजे n च्या खाली फक्त एकच जण असेल हे तुम्हाला कन्फर्म झालं. आता अगोदर काय n हा केवळ शब्द आहे ना हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो केवळ मध्ये लक्षात ठेवायचं n आणि g च्या मध्ये केवळ 3 खोके आहेत. आता n आहे त्याच्यामध्ये हा g आहे अगोदर याच्यामध्ये केवळ किती आहे 3 खोके पुढे काय आहे परत आणखी हा केवळ शब्द आला हे असे जे की फॅक्टर असतात ना त्याच्यावरच एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह होतं. O च्या वर केवळ 3 खोके आहेत. आता किती झाले बघा मित्रांनो आपल्याकडे किती माणसं आहेत 7 खोके 3 3 7 हा 7 म्हणजे यांच्या खाली एक कोणीच राहू शकत नाही म्हणजे अगोदर जीच्या वरती काय राहील एक जण राहील कारण की याच्या खाली इथं अगोदरच सांगितलंय की यांना खालून दुसऱ्या क्रमांकावर आणि जर आपण एक ठेवला तर हा तिसऱ्या क्रमांकावर त्याच्यामुळे एक काय राहील वरतीच राहील. आता आपल्याला हा एक ओच्या वर केवळ 3 खोके ठेवली आहेत. आता ओच्या वर केवळ वर 3च खोके आहेत तर त्याच्यामुळे काय 1 2 3 म्हणजे ओ किती येईल इथं येईल. हा जी हा पुढे लगेच जायचं जे हा जी च्या लगतच खाली ठेवला आहे म्हणजे जे कुठे येईल मित्रांनो इथे जी हा जे च्या लगतच खाली पुढे बघून घ्या परत एच हा आयच्या वर एका ठिकाणी ठेवला आहे एच हा काय आयच्या वर एका ठिकाणी ठेवला आहे म्हणजे एच ची किंमत आपल्याला कुठे ठेवता येईल ते सांगता येणार नाही. तर पुढे जा पी हा यांच्या लगतच वर किंवा खाली ठेवला नाही आता पी इथं पण नाही आणि
पी इथं पण नाही. मग पी कुठं राहू शकतो? कारण की एकच जागा उरली, पी इथं राहील. आता पुढे एच हा आयच्या वर आहे. म्हणजे एच काय आहे? आयच्या वर आहे. म्हणजे आय इथं ठेवावा लागेल तरच हा एच काही वरती येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 2. म्हणजे सर्वात खालच्या स्थानावर कोणता ठोका ठेवलेला आहे? आय ठेवलेला आहे. बस एवढं साधं सिंपल लेसन. लवकर मांडता आलं तर लगेच आपल्याला एक की फॅक्ट आहे ते सर्व समजून घेतलं तर आपल्याला लवकर उदाहरण झालं. सो आपण लगेच पुढचा प्रॉब्लेम घेऊ. आता हा प्रॉब्लेम बघून घ्या मित्रांनो. हा. आता हा प्रॉब्लेम एलसीएम बेसवर आहे. हे आपल्याला लसावी मसावी जर काढता आली तर हा प्रॉब्लेम एकदम लवकर सुटेल. आणि आपल्याला मेन म्हणजे याच्यासाठी आपल्याला कसोट्या माहिती पाहिजे, की आपल्याला कसोट्या जर लवकर काढायला तर आपल्या नेमकं कुठल्या संख्येने भागावं लागेल हे लवकर कळेल. आता बघून घ्या तुम्ही 2 मिनिटं. आता हे एलसीएम का काढावं लागेल याच्यावरून, हे सर्व समान संख्येच्या गोट्या असतील याच्यावरून समजून घ्यायचं की ह्या हा जो प्रॉब्लेम आहे एलसीएम ने डील केला तर लवकर सुटेल. म्हणजे आपला सर्व एलसीएम म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विषय. म्हणजे अशी लहानात लहान संख्या की ज्या या संख्येने तिघांना भाग जाईल. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही सर्वात थोडी चांगली मेथड आहे मित्रांनो. आपण जर रेग्युलर सिरीज अटेंड केली तर आपण शॉर्टकट ट्रिक्स बी सांगणार आहोत. पण आता हे बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ही एलसीएम कसा काढावा हे सांगतो. आता 136 आहे. या तिघांचा आता एलसीएम काढायचा आहे. तुमच्या जर कसोट्या पाठ असतील तर दोनाची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतो त्या संख्येला 2 ने भाग जातो. याला फक्त या 2 ने भाग जातो. एलसीएम काय राहतो? ह्या एका संख्येने या तिघांना भाग द्यायला पाहिजे. हा, मग आता या तिघांना भाग जातोय का? जातच नाही. 2 आणि एल जातो, एल जात नाही, एल जात नाही. आता लगेच 3ची कसोटी ट्राय करायची आहे. तुमचे कसोटी पास आहे 3च्या कसोटी सर्व अंकांची बेरीज जर केली तर त्या संख्येने 3 भाग जातो. आता 3 आणि 4 आणि 2 6, एल 3 भाग जातोय. 5 आणि 3 8 आणि 1 9, एल 3 भाग जातोय. 6 आणि 3 9 1 10, एल जात नाही. म्हणजे 3 बी चालणार नाही. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकांना जर 3 भाग गेला तर ती संख्येने 4 ने भाग जातो. आता इथं याला जात नाही, शेवटच्या 2 अंकांना एल जातोय. म्हणजे हे बी चालणार नाही. 5चं चालणार नाही, कारण की 5च्या काय आहे? शेवटच्या एका स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. 6चे काय आहे? ज्या संख्येला 2 आणि 3 दोघांनी भाग द्यायला पाहिजे. इथं 3 भाग जात नाही, म्हणजे 6 बी चालणार नाही. असं करत करत तुम्हाला समजेल की 10 पर्यंत कुठल्याच संख्येने भाग. मग तुम्हाला एकच संख्या सापडते. जर तुमच्या कसोट्या पाठ राहिल्या तर 17 सापडते. पाढे जर पाठ राहिले तर सर्व गोष्टी शक्य होत्यात. आता 17ने जर तुम्ही भाग भाग दिला तर बघा इथं 17 1 17 उरले किती? 3, 17 2 34, 12. आता 17 1 आता 17 नामे नवीन 7 63, नवीन 7 63 आजच्याला किती? 6 9 1 9 6 15, म्हणजे 17 नामे 153, 17 नामे 153. आता पाढे आपण कसे बनवू शकतो? 10 पर्यंत पाढे पाठ राहिले तरी चालतात. पाढे आपण कसं बनवू यासाठी एक म्हणजे लवकर कुठलाही टेबल कसा पाठ करता येईल यासाठी आपण नवीन व्हिडिओ टाकू. तुम्ही फक्त त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपण सांगत राहा आपल्याला कुठल्या व्हिडिओची गरज आहे. आता परत 17च्या पाढ्या 17चा 136ने भाग दिल्यावर आता तुम्हाला या गोष्टी जमा पाहिजे. 17च्या 136ने भाग दिला तर किती? 136 भागिले 17. आता बघा आपल्याला अंदाज घेऊन घ्यायचा की कितीने गुणलं म्हणजे शेवटी 6 येईल. म्हणजे 8ने जे गुणलं तर शेवटी 6 येईल. म्हणजे 17 8 किती झाले? 136 झाले. मग इथे किती झाले? 136. 17 8 136. आता 2 मिनिटं, इथं चुकलं थोडं. इथं 12 आला. इथं 17 नामे. 17 नामे. आता बघा 17 17च्या प्रत्येकाला जर समान भागामध्ये 204 गोट्यांमध्ये जर विभाजन केलं तर 12 भाग पडतील. 153 मध्ये किती? 9 भाग पडतील आणि 136 मध्ये 8 भाग पडतील. म्हणजे टोटल भाग किती तयार होतील? 12 अधिक 9 अधिक 8, म्हणजे टोटल भाग तयार होतील तुमचे 12 आणि 9 किती झाले? 21. 21 आणि 8 किती झाले? 29. 29 हा तुमचा काय आहे? आन्सर राहील. सो आता आपण नेक्स्ट उदाहरण बघू. परत त्याचं उत्तरेकडून तोंडकडून 7 मित्र आहेत. आता बघा पुढचं एक कामल FGHIM हे 7 मित्र आहेत. उत्तरेकडून तोंडकडून हे सर्व सांगितलं. हे सर्व वाचून घ्यायचं. आता 7 मित्र आहेत म्हणजे काय? एक एक 2 हा. आता 7 मित्र आहेत म्हणजे 1 2
3 4 5 आणि 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 बरं. आता म्हणजे एवढं मानून घ्यायचं म्हणजे कसं आहे आपल्याला जर 2-3 पॉसिबिलिटी राहते तर आपल्याला इथं मानता येतात. आता बघा जे आणि आयच्या दरम्यान केवळ 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आता जे आणि आय कुठे आहे आपल्याला नेमकं माहित नाही. फक्त आता हा एक स्टेटमेंट एक केवळ तुम्हाला सांगितलं केवळ व्यवस्थित होता. जी हा एचच्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे केवळ जी म्हणजे याची इथं जर ठेवला आपण तर जी कुठे येईल इथे येईल. आता याच्यामध्ये उजवी बाजू राहते आणि ही काय राहते डावी बाजू राहते. जर उत्तरेकडे तोंड राहिलं दक्षिणेकडे तोंड राहिलं तर याचं व्हाईस वर्सा राहतं. आता पुढे आय आणि जी च्या दरम्यान केवळ 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आता आय इथं आहे. आता 1 आणि 2 आय आणि जी च्या दरम्यान किती आहे 2 व्यक्ती बसलेला आहे. आय आणि जी च्या दरम्यान किती आहे 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आय आणि जी च्या दरम्यान किती 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आता बघा एम हा एफ च्या उजवीकडे कुठेतरी आहे आणि एन च्या डावीकडे एन आणि एफ च्या दरम्यान कितीतरी आहे. आता बघा आय आणि जी च्या दरम्यान आता इथं 3 जण राहिले. आपल्याला 3 आता एम एफ आणि एन नेमकं कुठे बसवायचे ते समजत नाही. आता पुढे जी आणि आय च्या आता बघा आय आणि जी च्या दरम्यान केवळ 2 व्यक्ती बसलेले आहेत. आता बघा एम हा काय आहे एफ च्या उजवीकडे कुठेतरी आहे. आता एफ च्या उजवीकडे काय आहे एम आहे. हा आणि यांच्या डावीकडे कुठेतरी बसलेला आहे. यांच्या डावीकडे कुठेतरी बसलेला आहे. म्हणजे असं यायला पाहिजे. तेव्हाच ही आपली कंडिशन काय होते सॅटिस्फॅक्शन होते. तर मग आपल्याला किती किती जण आहेत आपल्याला इथं 7 मित्र आहेत. 7 मित्र 7 मित्र असल्यामुळे आपल्याला काय इथं इथं बघा जे आणि आयच्या दरम्यान केवळ 2 व्यक्ती बसलेले आहेत. हे स्टेटमेंट आपल्याला राहून गेलं. आता जे किती आहे हा आहे. आता कुठं जे इथं इकडे मांडता येणार नाही कारण की हा आपल्याला इथं केवळ जी आहे याच्या उजवीकडे तर जे इकडे मांडावं लागेल. दोन जे इकडे मांडावं लागेल जे आणि आयच्या दरम्यान. आता राहिले काय हे 3 जण हे 3 जणांना मग काय आपल्याला बरोबर इथं सिरियल वाईज एफ एम आणि एन असं बसवावं लागेल. आता आपल्याला काय आहे मग एन आणि एफच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेल्या आहेत. आता एन कुठे आहे तुमचा हा आणि एफ किती आहे इथं. मग याच्यात किती व्यक्ती बसलेल्या आहेत 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. मग उत्तर किती आहे तुमचं 1. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण. परत खोक्यांचाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आता बघा 7 खोके आहेत एकमेकांवर ठेवले आहेत. आपण आवश्यक नाही आता केवळ एच हा आता बघा याच्यामध्ये हा हा मेन की फॅक्टर आहे. केवळ हा एच हा एफच्या वर आहे. एफच्या वर आहे केवळ काय आहे एच आहे. फक्त याच्यापेक्षा जास्त वरती कोणीच राहणार नाही. केवळ कारण की एच हा एफच्या वर आहे. मग त्याच्यानंतर हे सर्व 7 जण आहेत ना. 2 झाले 3 4 5 आणि 6 आणि 7 7 जण झाले. आता बघा पुढे केवळ एम हा एफ आणि ई च्या दरम्यान आहे. एफ आणि ई च्या दरम्यान काय आहे फक्त एम आहे. केवळ के हा एल च्या खाली आहे. केवळ के आता के इथं राहील कारण की केवळ केच आहे ना बाकी दुसरा कोणी नाही. मग तिथं त्यामुळे शेवटी राहील एलच्या खाली. जी आणि एच दरम्यान किती व्यक्ती आता कोण बाकी फक्त जी बाकी मग जी कुठे राहील इथं राहील. एकच जागा बाकी त्याच्यामुळे जीच्या एच दरम्यान किती व्यक्ती आहेत 3 व्यक्ती आहेत. मग आपलं उत्तर काय राहील 4. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊ आपण. आता नैसर्गिक संख्यांची सरासरी. बघा नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला एक नेमकं सोपी पद्धत आहे. आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्यासाठी पहिला अंक आणि शेवटच्या अंकांची बेरीज करून भागीला जर 2 केलं तर आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी भेटून जाते. सपोज हा 2 आहे हा 2 आहे हा 4 आहे आणि हा 6 आहे आणि 8 आहे आणि 10 आहे. यांची आपल्याला काय काय काढायची सरासरी काढायची. तर यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला सरासरीसाठी फॉर्म्युला काय सर्व संख्यांची बेरीज बाकीला जेवढे युनिट आहे तेवढे. आता 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 यांची जर बेरीज केली भागाला 5 युनिट आहेत म्हणजे हा 5 म्हणजे यांची बेरीज किती 10 8 18 8 7 24 24 4 28 28 2 30 म्हणजे किती येतं यांची बेरीज 30 आणि खाली 5 5 6 जा 30 म्हणजे 6. यांचे ॲव्हरेज किती येते 6. असं न काढता आपण हा आणि हा हे 2 अंक जर घेतले मग त्यासाठी आपल्याला काय आहे
एन टर्म माहिती पाहिजे. तर एन टर्म काढण्यासाठी काय करायचं, 2 गुणायचं. आता बघा ही कितवी टर्म आहे, 1 2 3 4 आणि 5. आता 5 ने जर 2 गुणलं तर 2 पंचे 10, ही 5वी टर्म आली. आता पहिली टर्म काय आहे, 2 गुणलं तर 2 आली. तर मग सोपं याच्यासाठी घेतलं तुम्हाला समजायला पाहिजे. आता आता आपल्याला शेवटची टर्म, आपल्या या सर्व टर्म माहित नाही असं पकडून घ्या. म्हणजे पहिली आणि 5वी माहिती आहेत, म्हणजे 2 अधिक 5, पहिली आणि शेवटची टर्म म्हणजे पहिला 2 आणि शेवटच्या 10 यांची बेरीज करायची, भागीला 2 करायचं. 5 दुने 10 आणि थांबा शेवटची टर्म 10 आहे. 10 आणि 2 किती झाले, 12 भागीला 2 बरोबर 6. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 6. तसंच आपण काय करू शकतो मग, आता हे उदाहरण सोडू शकतो. हे उदाहरण सोडवण्यासाठी काय करणार आता आपण, तसे आपल्याला एन टर्म म्हणजे 217वी समसंख्या कोणती. मग 217वी समसंख्या काढण्यासाठी आपण काय, 217 गुणिला 2 म्हणजे बेसाती 14, हातच्याला 1, बे 1 बे 3, बे 2 4, म्हणजे किती आले 434. आणि पहिली संख्या काय आहे, 2, म्हणजे यांचा दोघांचा भागाकार केला म्हणजे किती आले 436 भागीला 2, म्हणजे बे 2 4, बे 1 बे, बे 8 16, म्हणजे उत्तर किती आलं 218. आता आपण नेक्स्ट उदाहरण घेऊ. आता बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लंप ह्या शब्दाला 4165 म्हटले, प्लॅन ह्या शब्दाला 6764 असे नाव दिले. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत ए हा कोणता संकेताचा आहे. ह्या एक्झाम्पलचं निरीक्षण करताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येते की एल एम पी याच्यात बी शब्द सारखे आहेत आणि एल एम पी याच्यात बी शब्द सारखे आहेत. याच्यात फक्त हा ए वेगळा आहे आणि याच्यात फक्त हा यू वेगळा आहे. म्हणजे याच्यात जर या दोघांमध्ये शब्द सारखे राहिले तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये अंक बी सारखे राहतील. आता बघा इथं एल एम पी ला मग काय आहे, एल एम पी ला काय आहे 4 6 4 6 5 आहे. एल एम पी ला ते पुन्हा कोणाला कोण आहे ते आपल्याला महत्वाचं नाही, फक्त एक वेगळा अंक आहे 4 5 आणि 6. याच्यामध्ये 4 5 6, म्हणजे मग समजून घ्यायचं म्हणजे याला किती राहील 7. म्हणजे नुसतं एक्झाम पाहिल्यावर आपल्याला समजून जातं की याला किती आहे 7. आणि इथं यूला जर विचारलं असतं तर यूला किती आहे 1, यूला किती आहे 1. आपल्याला याला विचारलं याला किती आहे 7. याला आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. आता बघा हे उदाहरण पर्सेंटेज, आपण पर्सेंटेज चॅप्टर जर शिकलं तर पर्सेंटेज हा गणिताचा मूळ पाय आहे. जवळजवळ निम्मे उदाहरणं पर्सेंटेज तत्वावर सुद्धा, पर्सेंटेज रेशिओ प्रपोर्शन आणि एलसीएम या 3 गोष्टी जर आपण क्लिअर केल्या तर आपल्या गणितात चांगले मार्क मिळू शकतात. तर बघा हा प्रॉब्लेम आपल्याला कसा सोडवता येईल. आता बघा एका संख्येत 60% वाढ झाली, आपल्याला माहिती नाही ती संख्या काय काय नाही. एक्स माणूस प्रॉब्लेम जर सोडवला तर आपल्याला लवकर एक्झाम मध्ये घरी आल्यानंतर तो प्रॉब्लेम सुटतो, लवकर सुटत नाही, टाइम पुरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला रेशिओ प्रपोर्शन वापरलं तर लवकर ते उदाहरण सुटेल. सपोज एका संख्येत किती 60% वाढ झाल्यास त्या संख्येला 25 20 मिळतात, तर ती संख्या काय आहे बरोबर. आता 60% म्हणजे किती आहे 60/100. याच्या आता रेशिओ प्रपोर्शन मध्ये दशांश संक्षिप्त रूप काय, हा शून्य केला हा शून्य केला. आता याला जर 2 ने भागितलं, बेत्रिक 6 बे पंचे 10, म्हणजे काय आहे, समजा ती संख्या अगोदर 5 होती, ती किती झाली मग वाढली किती 5 ची किती झाली 5 होती, मग वाढली किती 3, म्हणजे 8 झाली. संख्या 5 होती त्याची किती झाली 8, म्हणजे ती संख्या वाढ केल्यास किती होते 25 पण ऍक्च्युअली ती संख्या वाढते किती आहे 2520, म्हणजे हा 2520 वाढते. तर 2520 वाढताना काय होतंय, आता हा 2520 8च्या किती पट हे काढायचंय तुम्हाला. आता हे पट काढण्यासाठी तुम्हाला भागाकार जाणार पाहिजे. आता 2520 भागीला 8, 8 त्रिक 24 उरला 8 चौक 32, 8 त्रिक 24 उरला 8 एका 16, 8 त्रिक 24 उरला 1, 8 एक 8 उरला 4, 8 पंचे 40, म्हणजे किती पट आहे 315 पट आहे. याची जर 315 पट राहील, याची किती राहील 315 पट राहील. 315 पट म्हणजे 5 5 25, कॅरी किती केला 2, 5 1 5 5 2 7 5 त्रिक 15, म्हणजे 1575. म्हणजे ती संख्या कुठली राहील मग मूळ संख्या 1575, कारण की मूळ ही 5 आहे, 3 वाढ झाली 8 झाली, त्याच्यामुळे मूळ ही गेली 1575. आपलं उत्तर काय आलं हे आलं. आता लगेच नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण. आता पुढील उदाहरणाकडे आपण जाऊ. सर्वप्रथम हे उदाहरण सोडवताना आपल्याला काही घातांकाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. जसं की a रेस टू m b रेस टू m बरोबर ब्रॅकेटचा बाहेर दोघांचा कॉमन रेस टू m राहतो. जसं की परत a रेस टू b रेस टू -m
बरोबर ते ब्रॅकेटमध्ये जे अ, अपूर्णांक दिलेला आहे तो उलटा होतो बी अपॉन ए आणि हे काय होतं पॉझिटिव्ह होतं. या दोनच गोष्टींची इथं गरजेची आहे. हे बेसिक माहीत असलं तर हे उदाहरण सुटू शकतो. तर आपण हे उदाहरण सोडून पाहू. आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत. हा 343 कोणाचा घन आहे? 7चा घन आहे. 7चा घन आहे आणि 8 कोणाचा घन आहे? 2चा घन आहे. बरोबर. हा गुणिला हा कोणाचा घन आहे? 5चा घन आहे आणि हा 3चा घन आहे. हा 3/9 9/3 आता हे नियम तुम्हाला आता मगाशी सांगितले मी. हा कॉमन आहे तो वरती जाईल म्हणजे 7/2 into 2/3 हा उलटा होईल म्हणजे 3/5 होईल. कॉमन वरती किती 3 गुणिला 2/3 मायनसचा प्लस होतो कारण की हा नियम आपल्याला माहिती आहे ए अपॉन बी रेस टू मायनस एम बरोबर ए अपॉन बी बी अपॉन ए रेस टू बरोबर एम म्हणजे 5/6 बरोबर वजा 2 राहिला तर आपण 6 समजूया 2/3 राहील आपण काय करतात 6/5 बरोबर 2/3 प्लस होऊन जातात. तसंच हे केलं आहे. हा ती आता भागिले हे बी तसंच 3/9 हा बी किती होईल 2 हे गेला हा गेला हा गेला हा गेला. आता आपण गुणाकार करताना आपल्याला हा बेसिक माहिती आहे. हा भागिले 2/3 यांचा गुणाकार करायचा झाला तर आपण काय करतो 7/3 अपूर्णांकांचा गुणाकार करण्यासाठी समोरचा व्यस्त करतो 3/2. तसंच इथं हे करायचं आहे आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करताना आता बघा इथं एक स्टेप जास्त वाढवण्यापेक्षा इथं ज्या दोघांचा कारण की हा 2 हा दोघांना जाईल 7×7 49 7×7 49 आणि 2चा वर्ग किती 4 तसं इथं बी 3चा वर्ग किती 9 5चा वर्ग किती 25 हा गुणिला 3 3 त्रिक 9 म्हणजे 1/3 म्हणजे हा गुणाकार करताना उलटा होईल म्हणजे 3/1 होईल आणि हा वर्ग म्हणजे पुढे हा 49 गुणिला 9 गुणिला 3चा वर्ग 9 बरोबर 25 गुणिला 4. आता 25 चोक किती होता? आता 49 गुणिला 9 गुणिला 9 25 चोक 100 म्हणजे इथे 100 फक्त एका ठिकाणी दिसतंय म्हणजे आपला आन्सर. हे वरचा गुणाकार तुम्ही करून बघा तोच येईल. पुढचं उदाहरण पाहू आता. आता हे उदाहरण ना आपल्याला स्वराला प्रत्येक शब्दातील प्रत्येक स्वराला इंग्रजीतील वर्णक्रमानुसार लगतच त्यानंतर येणाऱ्या अक्षराने बदलते. म्हणजे स्वराला काय आहे हा जो स्वर आहे स्वर आहे इंग्रजीतील अक्षरक्रम आता ही स्वर काय आहे आय ओ यू याच्यानंतर बदलते आणि जो व्यंजन आहे व्यंजनाला इंग्रजी वर्णनानुसार लगतच्या आधी येणाऱ्या अक्षराने बदलते. आता ही व्यंजन जे ते व्यंजन जे त्या आधी येणाऱ्या अक्षराने बदलते. मग अशा प्रकारे तयार झालेले किती अक्षर समूहामध्ये एकही स्वर नाही आपल्याला दिसेल. म्हणजे सपोज मग आता यल काय व्यंजन आहे मग त्याच्या आधी काय जे के येईल जे के के येईल लगे ईच्या नंतर एफ डीच्या नंतर सी बी नंतर काय येईल ए ओ नंतर काय येईल पी एनच्या अगोदर काय येईल एम एच्या अगोदर काय येईल ए नंतर काय येईल बी आर एचच्या अगोदर कारण की तो व्यंजन आहे म्हणून एचच्या अगोदर काय आहे मग जी व्यंजन परत एसच्या अगोदर काय येईल आर जे वायच्या अगोदर एक्स. आपल्याला फक्त इथं एकाच ठिकाणी स्वर दिसतोय बाकी इथं एकही स्वर दिसत नाही इथं एकही स्वर दिसत नाही इथं एकच आपला आन्सर किती 3. कडे जाऊ मित्रांनो 2
आता बघा, एका बोंडे सध्याची किंमत 1,41,120 आहे. एका वर्षानंतर त्याची किंमत 1,85,605 पर्यंत वाढली. भूखंड क्षेत्राच्या किमतीतील टक्केवारी वाढ अशी. आपण काय किती वाढ झाली नेमकं आपल्याला किती रुपयांची वाढ झाली त्याच्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 1,85,605 मधून 1,41,120 वजाबाकी केली 5, त्यामधून केली 4, 4 अच्छा परत केला. आता परत 5 मधून 1 केले 4, 4 म्हणजे 44,445 रुपया किती वाढ झाली. आता कितीवर वाढ झाली ही 1,41,120 वर 44,445 रुपये वाढ झाली. आता आपल्याला ॲप्रोक्सिमेट काढली एवढा. आता बघा 100. त्याच्यानंतर आपल्याला ऑक्टोपस व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल. हा इथं बघा इथं 85 सॉरी इथं 8 ला 85 44,485 याला पूर्ण 500 करून घ्यावं लागेल म्हणजे 44,500 आणि याला किती करावं लागेल 14,120 आहे ना. याच्यामध्ये 20 कमी, याच्यामध्ये 15 ऍड, याच्यामध्ये 20 कमी म्हणजे आपल्याला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे हा 100 म्हणजे किती झाले. हा गेला हा गेला. याच्यामध्ये हे 0 गेले. आता परत बघा मग पुढे इकडे येईल 44,500 हे 2 0 भागिले 14,11. आता 14,11 बघा इकडं इथं कधी 4 ने गुणलं तुम्ही 14,11ला. आता पाडा तर तुम्ही 4 ने गुणलं 4 1 4 4 1 4 4 16 चला 1 4 1 4 ने 5 म्हणजे 56 होता. म्हणजे आपल्याला 4 ने गुणता येणार नाही. आपल्याला कितीने गुणावं लागेल 3 ने गुणावं लागेल. म्हणजे 14,11ला कितीने 3 ने गुणलं 3 1 3 3 1 3 3 चौक 12 चला 1 3 ने किती झाले 4200 42,4233 म्हणजे 4450 मधून 4,233 गेले. 4450 मधून 4,233 गेले म्हणजे 10 मधून 3 गेले 7, 5 मधून 4 गेला 1, 4 मधून 2 गेला 2 0 म्हणजे किती होईल 217 बाकी उरेल आणि हा किती झाले 2170. आता 14 2 28 होतोय म्हणजे हा चालणार नाही. म्हणजे इथं किती भागाकार किती येतोय 14 30 1411चा पाडा जर 3 पर्यंत 4233 येतोय. असंच करावं लागेल मित्रांनो. त्याच्याशिवाय आपला अंदाजे आणि परत आता 14 1 14 म्हणजे नेमका टक्केवारी किती येते 31 म्हणजे जवळपास कुठली किंमत आहे आपला 32. आपण एक युनिट डिजिट हे शॉर्टकट करण्यासाठी आपण युनिट डिजिट कन्सेप्ट आहे ते आपण नंतर शिकू. आता पुढचं उदाहरण बघू मित्रांनो. हे पी आता अगोदरच आपण सोडवलं. तेच कन्सेप्ट आहे. प्रत्येक शब्दातील प्रत्येक स्वराला इंग्रजी अक्षर मालिकेतील वर्णनाकडून लगतच्या नंतर म्हणजे स्वराला काय आहे इंग्रजी वर्णमानानुसार लगतच्या म्हणजे स्वर आला तर नंतरचा अक्षर घ्यायचं आहे आणि व्यंजन जर आलं तर त्याच्या लगतच्या आधी अक्षर घ्यायचं आहे. आता बघा PET हा पहिला अगोदर शब्द घेऊन घेऊ. म्हणजे काय इथं लिहून घ्या पहिले अगोदर स्वर नंतर व्यंजन आधी. पी आता पी हा व्यंजन आहे MNO ई काय आहे स्वर आहे एफ टी काय आहे व्यंजन आहे आर एस टीचा अगोदर काय एस एच काय आहे जी ए काय आहे बी आर आर पुढचं आता एनच्या अगोदर काय येईल यम येईल ओच्या नंतर काय येईल पी येईल कारण की तो स्वर आहे. टीचा अगोदर काय येईल एस येईल. परत आयच्या अगोदर काय येईल आयच्या नंतर स्वर आहे आय काय आहे स्वर आहे आय आयच्या नंतर एच आहे जे येईल आणि टीच्या अगोदर केली पिकार एस एस येईल टीच्या अगोदर एस येईल आर येईल. आता इथं बघा तुम्ही इथं तुम्हाला दिसतंय काय सांगितलंय की त्या एकही स्वर नाही. याच्यामध्ये एक स्वर आहे एकही स्वर नाही 1 2 आणि 3 म्हणजे 12चं किती आलं 12चं 3 आलं.
म्हणजे चौथं. आता पुढचं उदाहरण घेऊ मित्रांनो. हिमांशूने 301 खेळणे विकत घेतले. त्या खेळण्यात 9 रुपये लागले. म्हणजे 9 रुपयाने सजवले. त्या खेळण्याची 331 ला विक्री केली तर तोटा किंवा नफा. आता याच्यावरून आपल्याला दिसतंय की तोटा आहे, कारण ऑफकोर्स त्यांनी 341 ला खेळणं घेतलं होतं, ते 131 म्हणजे तोटाच होता, म्हणजे त्याच्यामध्ये हा ऑप्शन गेला. नफा तर होणारच नाही. आता तोटा बघायचा आपल्याला. आता 331 ला घेतलं होतं, 341 प्लस 7 रुपये लागले, म्हणजे 9 रुपयातील सजवायला लागले, म्हणजे कितीला पडलं ते 350 ला. आणि विकलं किती तिने 331 ला, 131 ला, सॉरी 131 ला विकलं. आता दोघांची वजाबाकी केली, 10 मधून 1 गेला 9, अच्छा 5 मधून 4 गेला 1, 3 मधून 1 गेला 2, 219 रुपये काय झालं त्यांना. थांबा 2 मिनिटं. 350 1 ते 1 10 मधून बरोबर 219 रुपये किती झाले त्याला, 219 रुपये तोटा. आता टोटल किती होते ते, म्हणजे त्याला मूळ किती पडलं होतं ते 350 ला, आणि किती तोटा होता हे 219 रुपये. बरोबर 100, हा गेला हा गेला. आता बघा परत मग यांचा वर्षांचा गुणाकार 21 90 भागीला 35. आता 5 7 35, 5 चोक. आता इथं हा भागाकार तुम्हाला 5 ने भागितलं दोघांना, 5 7 35, इथं 5 चोक 20 उरले किती 1, 5 त्रिक 15, 5 8 40, म्हणजे किती उत्तर येत आहे 438 छेद 7, किती होणार तोटा. आता पुढचं उदाहरण घेऊ मित्रांनो आपण. आता एक्झाम्पल नंबर 14 वर जाऊ मित्रांनो. आता सर्वप्रथम आपल्याला दोन गोष्टी, नातेसंबंध सोडवताना दोन गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आपण एखादा मेल व्यक्ती राहिला तर मेलने दर्शवतो, आणि फिमेल राहिली तर एफने दर्शवतो, आणि जर काहीच राहिलं आपण काहीच दर्शवतो किंवा मेल किंवा फिमेल करतो, जर आपल्याला नातं क्लिअर राहिलं नाही. भावाला आपण इक्वल टू ने दर्शवतो, आणि पत्नी आणि हजबंडला आपण गुणाकाराने दर्शवतो, आणि त्याच्यानंतर जे आपली वंशावळ राहते ते बाणाने दर्शवतो. या 5 गोष्टी नातेसंबंध म्हणजे क्लिअर राहिला तर नातेसंबंध कुठल्याहीच प्रॉब्लेमला काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपण बघू. आता इथं जाताना मित्रांनो, आता बघा हा क्वेश्चन मार्क जो दिसतोय, हे जसं तसं इथं टाकून द्यायचं, म्हणजे आपल्याला फॉर्म वेगळं लिहावं लागत नाही. क्वेश्चन मार्क म्हणजे काय, आता डब्ल्यू ही ए ची बहीण आहे. आता हा डब्ल्यू लिहिला मी, कोणाची बहीण आहे, ए ची बहीण आहे, म्हणजे डब्ल्यू काय आली फिमेल आली. पुढे बघा ए नॉट इक्वल टू आर, म्हणजे ए ही आर ची पत्नी आहे, आर ची पत्नी म्हणजे आर काय आला मेल आला. पुढे आर ॲट ई, आता ॲटच्या ठिकाणी टाका डायरेक्ट आर, आणि आर हा ईचा मुलगा आहे, आर कोणाचा मुलगा आहे ईचा मुलगा आहे. आता पुढे ई हॅच म्हणजे ई हे यांचे वडील आहेत, ई कोण आहे यांचे वडील आहेत. यांचे वडील म्हणजे काय येईल, आरचा जेव्हा भाऊ येईल, आरचा भाऊ किंवा बहीण येईल तेव्हा ई काय राहील यांचे वडील आहे, म्हणजे हा काय राहील मेल राहील. आता याच्यावरून आपल्याला कोणाचं नातं डब्ल्यू आणि एन, मग डब्ल्यू एन करलेले, हा एन हा भाऊ, हा भावाची पत्नी, भावाच्या पत्नीचा भाऊ, म्हणजे भावाच्या पत्नीची बहीण, सॉरी भावाच्या पत्नीची बहीण, म्हणजे आपलं उत्तर घ्यायला 2. आता अशा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला आहे ना एबीसीडी किती क्रमांकावर आहे हे तोंडपाठ पाहिजे. त्याच्यासाठी एक कोडिंग आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे इंजोटी यूट्यूबवर बी हे ट्रिक आहे. इंजोटी म्हणजे ई म्हणजे किती नंबरवर राहतो 5, जे किती नंबरवर 10, हा किती 15, टी 20, वाय किती राहतो 25. बाकीच्या शब्दांचा बघा, एम आहे, एम पासून किती तयार होतो 13 तयार होतो. डब्ल्यू आहे, डब्ल्यू पासून किती तयार होतो 23 तयार होतो. आता पी आहे, पी पासून किती तयार होतो 16 तयार होतो. अशा वेगवेगळ्या ट्रिक आहेत मित्रांनो. जेव्हा आपण नंबर सिरीज
लेक्चर घेऊ तेव्हा तुम्हाला निश्चितच या गोष्टीची मी क्लिअर करेल. अगोदर आता बघा पी, आता पी ई आणि हे 12. पी किती नंबरवर मित्रांनो? 16 नंबरवर आहे. आता ई किती नंबरवर आहे? 5 नंबरवर आहे. बरोबर. आता परत एम, आय आणि -7. आता बघा एम किती नंबरवर आहे? 13 नंबरवर. आय किती नंबरवर आहे? आता आयचा किती होतो मित्रांनो? 9 होतो. म्हणजे 9 सारखा दिसतो म्हणून आयचा 9. आय किती नंबरवर आहे? 9. आता 16 मधून 13 गेले किती उरले? -3. 5 मध्ये किती टाकले? 4. आणि इथे 12 मधून जर -7 उत्तर येत आहे म्हणजे काय आहे? 12 मधून किती वजा केले म्हणजे किती होईल? -7 उत्तर येईल. म्हणजे किती हा इकडे जाताना म्हणजे 12 अधिक 7 म्हणजे 19 वजा करावं लागते. आता 19 म्हणजे 12 मधून किती वजा केले मग? 19 वजा केले. तसं आता पुढचं आहे मित्रांनो. हे जसंच आहे तसंच पुढे बघ. आता याचे यू आणि हा 21. आता त्याच्यानंतर ई, वाय आणि हा 2. आता 19 मधून 2 याच्यामधून 19 काढले तर डायरेक्ट 2 उरत आहे. आता एच किती नंबरवर आहे? 8 नंबरवर आहे. ई किती नंबरवर आहे? 5 नंबरवर आहे. 8 मधून 3 गेले 5 नंबर आहे. 8 मधून 3 गेले 5. आता इथं बी ए किती नंबरवर आहे? 21 नंबरवर आहे. कारण का टी 20 नंबरवर आहे तर यू किती राहील? 21 नंबरवर आहे. म्हणजे यू 21, वाय किती नंबरवर आहे? 25 अधिक 4. म्हणजे ही जशी ऍडजस्टमेंट आहे तशीच ऍडजस्टमेंट आहे. आता आपण वेळ न दवडता डायरेक्ट फायनल एक्झाम्पल कडे येऊ. ऍडजस्टमेंट समजली. इंजोटी नाव हे लक्षात ठेवा मित्रांनो. इंजोटी हा कीवर्ड आहे. 5 1 5 5 म्हणजे याच्या जवळपासचे तुम्हाला सर्व अक्षर समजतात. आता आर, टी आणि 26. आता याच्यामधून 19 वजा करावं लागते म्हणजे किती उरत आहे? 7. 7 फक्त इथं आहे आणि इथं आहे. जास्त दुसरं काही चेक करायची गरज नाही. याच्यामधून किती आर किती नंबरवर आहे? 18. 18 मधून 3 गेला 15. 15 नंबरवर काय राहतो? 15 नंबरवर तुम्हाला माहिती ओय, हा ओय. इथं बी ओय, इथं बी ओय. परत आपल्याला ती चेकच करावं लागते. टी किती नंबरवर आहे? 20. हा किती आला मग? 24. 24 नंबरवर काय येतो? वाय 25 आहे म्हणजे एक्स किती आला? 24. म्हणजे वाय एक्स तुमचं उत्तर राहील. सबस्क्राईब करून ठेवा. दररोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला या महासंग्राम सेरेमधून आणि असेच एक्झाम्पल आपल्याला येणाऱ्या काळात परीक्षांमध्ये दिसतील मित्रांनो. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. थँक्यू.